मित्रांनो, मी आहे आता बोरच्या मैदानामध्ये. मित्रांनो, माझ्या बरोबर आहेत आता अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके सुभाष तात्या मांगडे अर्थात सुंदर बैलाचे मालक. आणि मुलाखत घेण्याचं एकच कारण आहे की दररोज बैलगाडा दररोज जवळून बघत असतात, पण ते बघता बघता बैलांची पण कामं करतात, मालकांची पण कामं करतात. बैलगाडा क्षेत्र वेगळं आणि वैयक्तिक माणूस म्हणून काही गोष्टी असणं वेगळं. आता मी ह्याच्यासाठी मुलाखत घेतोय की तात्या म्हणजे सामान्य गरीबाच्या बैलांपासून ते प्रतिष्ठित लोकांमध्ये राहणं, त्याच्यामध्ये आपलं साधेपणा कसं जपतो ती व्यक्ती, ते मी आता तात्यांकडून जाणून घेतो. तात्या नमस्कार. नमस्कार. तात्या, खूप वर्षानुवर्षाचा या बैलगाड्याचा अनुभव आहे. खूप माणसं जवळून बघितली, पण त्याचबरोबर गरिबांपासून ते प्रतिष्ठित लोकांमध्ये राहणं आणि त्याचमध्ये आपल्या बैलांनी आपली ओळख करून देणं, त्याच्याबद्दल काय बोलताय? कसं झालं, बैलांनी तर माझी ओळख सगळ्या महाराष्ट्रात करून दिली की तात्या मांगडे कोण आहे. आणि मुळात मीच जमिनीवरचा माणूस आहे, शेतकरी कुटुंबातला. त्यामुळे ह्या मैदानात आल्यानंतर बैलगाडी क्षेत्र सोडून बाकीच्या क्षेत्रातली सर्व आहेत की मग तुमचा आईस्क्रीमवाल्यापासून तर आमचा बाबा बेळवाल्यांपर्यंत, मी जे काही सगळे स्टॉलवाले असतील किंवा ही बारकी छोटी छोटी मुलं येतात प्रेमाने आपल्याजवळ, मग त्यांच्या खातर आपण त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्याशी बोलतो, गप्पा गोष्टी करतो, त्यांच्याशी असं वाटतं की चला. मोठ्यांसंग सगळेच बोलतात की गरीबाची एक अपेक्षा असते की तात्याने आमच्या संघ बोलावं किंवा आमच्या संघ सेल्फी काढून द्या. मी कधीही कोणाला दाटत नाही, कधी कोणाला काय बोलत नाही. प्रत्येकाबरोबर सेल्फी असेल किंवा काय असेल, बाकी सगळ्या गोष्टी मी करत असतो. आता तुमचा जन्मच इकडचा या भागातलाच. कधी आयुष्यामध्ये असं होतं का तात्या की माझी पण एक ओळख ह्या महादेवाच्या नंदीमुळे होईल आणि त्याहून मी एक माणूस म्हणून या सगळ्यांमध्ये वावरेल? गेले 20 वर्ष झालं मी या शर्यती करतोय. हे शर्यती करत असताना असं कधीच जाणवलं नाही की मी ह्या स्टेजला किंवा त्या बैलामुळे एवढं मोठं नाव होईल. आणि त्याच्यात आता कसं झालं की पूर्वीपासून मी शर्यती क्षेत्रात आहेच की ही सगळी लोक आमच्या भागातली मला ओळखतातच. पण विषय असा झालाय की तुमच्या ह्या सोशल मीडियानी की नाही का, म्हणजे आपण जे म्हणतो ना 7 समुद्र पार शर्यत गेली, त्याचं एकमेव हे कारण आहे. आणि लोक मैदाना बसून तर स्वयंपाक करणाऱ्या माता भगिन्यांपर्यंत आमची शर्यत पोहोचली. हा लोक पाहतात आपली शर्यत, चला. लोकांची अपेक्षा असतात, लोकांना असं वाटतं की बाबा सुंदर पळा गेल्यात. कितीतरी लोकांचे फोन येतात, बोलतात, अनेक गोष्टीच्या शुभेच्छा देतात. हे याच्यापेक्षा अजून काय वेगळं पाहिजे? आता मी आता जरा मैदानाच्या रिलेटेड होतो. बैल आपलं पण पळतो, हो, पण काही असा एक बैलगाडा मालक पण असतो की खूप प्रयत्न करतो तो. बैल गटामध्ये राहतो, फायनल मध्ये राहतो, पण ज्याला बैल घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काय सल्ले द्याल? की कारण का त्याला खूप इच्छा असते की त्याला मैदानात उतरायचं आहे, बैल त्याला मैदानात आणायचं आहे. काय तुम्ही एक सल्ला द्याल? नाही, आता सल्ला मला असे बऱ्याच वेळा मी दिलेले आहेत. शर्यत क्षेत्र हे असे की हे नाही राहिलं गोरगरिबांचं काम. बैलांच्या किमती खूप काय मोठ्या झालेल्या आहेत. बैल घेणं एवढं सोपं नाही. आणि मी पाहतो भरपूर गोरगरिबांची चांगली बैल पाहतात. मी त्यांच्याशी जाऊन भेटतो, त्यांच्याशी बोलतो, काही गोष्टी त्यांनाही समजून सांगतो. ह्या क्षेत्रामध्ये एवढं सोपं राहिलं नाही की बैल घेतला आणि गट पास करून फायनल केली. फार अवघड विषय आहे. आता त्या तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही म्हणजे खूप म्हणजे गरिबीचे दिवस पासून की आज ह्या क्षेत्र म्हणजे आज इथपर्यंत तुम्ही आलात. घरचं पाठबळ बोला किंवा इथपर्यंत येण्याचा जो प्रवास बोला, काय म्हणजे मनामध्ये होतं की खरं माझं पण नाव होईल? कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर मी काय कुणी काय तो एकटा काही करू शकत नाही. मला माझ्या बायको बसून तर म्हणजे घरातल्या टोटल फॅमिली, म्हणजे माझी मिसेस असेल किंवा माझी भाऊसाई असेल किंवा भावा असेल किंवा पोर आहे, सगळे म्हणजे नाही का
कधीच असा विषय नसतो की शर्यत म्हणले की मला फुल सपोर्ट असतो त्यांचा. मला कधी रोकत नाहीत ते, कधी काही सांगत नाही आता तुम्ही आता एक गोष्ट बोलल्यात की 7 समुद्रापर्यंत हे मैदान हे शर्यत क्षेत्र गेले. बरोबर. असं तुमच्या जीवनात झालं की मला इथून फोन आलाय की खरं त्या टायमिंगला सुंदरचे पण चाहते तिकडे आहेत? मला दुबईवरनं 2दा फोन आले होते आणि त्याच्यानंतर मला वाटतं एकदा ऑस्ट्रेलियामधनं फोन आला होता. आपलीच माणसं तिकडे आहेत आणि तिथनं ते शर्यती पाहत होते. आणि सुंदर मला वाटतंय कोरेगावच्या मैदानात पळायला चालला होता, कोरेगावच्या, आणि त्या मैदानामध्ये मला फोन आले होते सुंदरचे. आता मी अजून एक गोष्ट बघितली तुमच्या बाबतीत. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलेलो तेव्हा तुमच्यानी माझी ओळख नव्हती. तेव्हा कोरेगाव हिंद केसरीचा मैदान मागच्या वर्षीचा, तेव्हा तुम्ही मला माझी ओळख नसताना तुम्ही मला बोलले पहिले जेवायला बस. बरं, काय बोलताय? आता बघा मी आता पोरं येऊन गेली बघा मला आवाज की मी मैदानात आल्यानंतर मी भरपूर काय असं पोरांना जेवायला आणतो. म्हणजे माझ्या फॅमिलीतनच आमची मुलं घेऊन येतात. आता ह्या भागात आलो की मग आमची पोरं असतात ते ठरलेलं असतात ते डबा घेऊन येतात. मग असं नाही वाटत मी बसलोय मग शेजारी माझ्या कोणतरी बसले त्याला बिगर जेवतो त्याला जेवायलाच बसवलं. आता तुमचा अजून एक विषय, तुम्ही परमार्थ पण करतात. वारकरी संप्रदायाचा चांगला वारसा आहे घरामध्ये. हो, माझे वडील पंढरपूरचे, आई वडील वारी करत होते. काय बोलताय त्याबद्दल? हा नाही, आई वडील माझी पंढरपूरची वारी करतच होते ना, आणि मी दर महिना पंढरपूरची वारी करतो. ठीक आहे, आमचे आप्पा सुद्धा दर महिना पंढरपूरची वारी करतात. म्हणजे दरवर्षी चालत जातात पुण्यावरनं पंढरपूरला. ते असल्या माणसांचा आपल्याबरोबर सहवास असल्यावर काही विषय येत नाही ना. दादा तात्या, हा झाला भाग एक म्हणतात ना वारकरी संप्रदायाचा, पण त्याचबरोबर सामदाम दंडभेद या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. वेळ प्रसंगी आपल्याला तसं कठोर पण राहावं लागतं. काय बोलता त्याबद्दल? मी माझ्याकडे सर्व गुण संपन्न मी माणूस आहे. म्हणजे जेवढा प्रेम त्याच्या उलटा मी पण आहे. पण ह्या समाजात ती वेळ नाही आणायची. 100% डोक्यावर भरपूर तोंडात साखर. हे क्षेत्र शेवटच्या क्षणापर्यंत जर करायचं असेल तर हेच तुम्ही अंगी बाळगलं पाहिजे. तो कार्य मानला म्हणून आपण त्याला आर्य म्हणायचं ना, आर्य कार्य करत बसायचं नाही. हा खेळ आनंद घेण्याचा आहे, फक्त आनंद घेण्याकरताच पळायचं, बाकीचा विषय डोक्यात. आता तुम्ही बैलगाडा संघटन पण करता, पण ह्या संघटनामध्ये काही गोष्टी अशा असतात की कोणाला मी समजवू, कोणाला काय काय सांगू, काय बोलता त्याबद्दल? आता कसं आहे की बाबा आम्ही संघटनेमध्ये काम करत असताना आमचे सगळे वरिष्ठ माझ्या बरोबर किंवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, सगळे समजून चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही की जेणेकरून हे क्षेत्र शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. एक या क्षेत्राला चांगली शिस्त लागली पाहिजे आणि त्या शिस्तीत ही मैदानं झाली पाहिजे. आता माझा शेवटचा प्रश्न, बैलगाडा क्षेत्र आता खूप म्हणतात ना खूप स्पर्धात्मक पण चाललंय, पण त्याच्यामध्ये पण परंपरा टिकून ठेवणं पण हे सगळं चाललंय. पण त्याबरोबर आधुनिकता, प्रत्येकाचा या बैलगाड्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. एक ज्येष्ठ बैलगाडा मालक म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीवर काय बोलू शकता? बैलगाडी क्षेत्राकडे बघताना फक्त एकच दृष्टिकोन बघायचा की हा बैलगाडी क्षेत्राचा खेळ आहे आणि खेळ ज्या गोष्टीत आपण पाहतो त्याच हिशोबाने हा खेळ म्हणूनच याच्याकडे पाहायचं, बाकीचं डोक्यात आणायचं नाही. बरोबर. आता तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आणि उत्तर ह्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.